व्यासपीठ मिळवून देणारी आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची, कौशल्याची स्पर्धा सायली प्रीमियर लीग SPL 2026 सीझन क्रमांक 9. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. कुरुळ विरुद्ध कुसखुर्द. टॉस जिंकलाय कुरुळ टीमने. टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय कुसखुर्द टीमला. दोन टीमच्या दरम्यान सुपर 8चा थरार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज नरेंद्र कुरळे. स्ट्राईक एंडवरती सतीश देटे. पहिलाच बॉल पायावरती जाऊन आदळलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न फसला आणि पहिला बॉल डॉट बॉल आलेला आहे. जुगलबंदी पाहायला मिळते. बॅटल चांगल्या पद्धतीने रंगले मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. नरेंद्र कुरळे विरुद्ध सतीश देटे. दोन्ही खेळाडूंना क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. बॉल क्रमांक 2. फुलटॉसचा बॉल. दिशा दिले इनफिल्डच्या डोक्यावरतून. बॉलला फक्त दिशा दिले. कलात्मक डोळ्याची पारणं फेडणारा फटका सतीश देटेच्या बॅट मधून आलाय. चौकार. डीजे कमॉन. बॉल डॉट. त्यानंतर षटकार. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट. हे विश्लेषण राहिले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट मिळवू शकले नाहीत नरेंद्र कुरळे, परंतु बॉलिंग चांगली केली. एक षटकार एक चौकार आला, परंतु त्यानंतरचे 4 बॉल त्यांनी चांगले टाकलेत. 11 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुजित कुरळे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक एंडवरती सतीश देटे आहेत. ज्या खेळाडूच्या बॅटमधून पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार आला होता, असा सेट फलंदाज, चांगल्या फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. सायली प्रीमियर लीग SPL 2026 सीझन क्रमांक 9 मध्ये लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती सतीश देटे. स्विचिटचा पटका खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. वेळेची अचूकता साधता आली नाही. चारी मुंड्या चित करणारा हा बॉल, मनसुबे उधळून लावणारा हा बॉल सुजित कुरळे यांचा जबरदस्त तिखट मारा राहिलाय. मनसुबे पूर्णपणे उधळले पहिल्याच बॉलवरती. उदयमुख खेळाडू आहे सुजित कुरळे, परंतु स्ट्राईक एंडवरती सतीश देटे आहेत. प्रचंड क्रिकेटचा अनुभव. रेस्ट ऑफ सातारा या टीमचं देखील नेतृत्व निभावलंय. आखूड टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय. बॉलला पाठवलाय फाईन लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर.
4 धावा मिळालेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती प्रत्युत्तर देता आलं नव्हतं, परंतु दुसऱ्या बॉलवरती सतीश देटे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. चौकार आलाय आणि 15 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. सुजित कुरळे विपक्ष सतीश देटे नामांकित खेळाडू आहेत. पुढचा बॉल क्रमांक 3 ओव्हर द विकेटने शफल झाले, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलाय. त्याच्या हातामध्ये बॉल मात्र जाऊन विसावलाय. बडी मछली फस गई जाल में, चिडिया छिप गई खेत में. बिग विकेट या मॅच मधील मिळते कुरुल टीमला. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. हम चलेंगे डीजे के पास. यू गए यू आए. कतारमध्ये जाऊन देखील खेळलेला हा खेळाडू अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि आपल्या नावाचा एक ब्रँड त्याने मात्र तयार केला आहे. आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून भावेश पवारचं एक सुंदर सुमधुर संगीत देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. डीजे मास्टरचं देखील कौतुक करूया. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. मोठी विकेट मिळालेली आहे कुरुळ टीमला. सतीश देटे या मॅच मध्ये आपल्या नावाप्रमाणे साजेसा खेळ करू शकले नाहीत. फटका चांगला केला होता, परंतु त्या ठिकाणी सुजित कुरळे यांनी मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता. त्याच्या हातामध्ये हा बॉल विसवला. विकेटचं पतन. नवीन बॅटर सतीश देटे, सिनियर खेळाडू. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाला अंकुश लावलाय, लगाम लावले, कात्री लावले आणि खरं तर धावफलक अगदी आता बांधून ठेवलंय. 4च धावा आलेत या ओव्हरमध्ये. हलक्या हाताने या बॉलला फक्त प्लेसमेंट केले, दिशा दिले. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. एक सिंगल धाव आले. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 5 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केलेत सुजित कुरळेने आणि एक महत्वाची विकेट मिळवले सतीश देटे यांची. जिथे सतीश देटे बाद झाले ना, तिथेच मात्र कुस खुर्द टीमचं धावफलक अगदी स्थिर होताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल ऑन साइडला. हा फटका खेचून मारलाय. फिल्डर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. बाउंड्री लाईन जवळ आपल्या टीमसाठी काही धावा त्यांनी वाचवलेत आणि ते पहा जोरदार अपील देखील केले रनआउट साठी, परंतु पॉम्पिंग क्रीज मध्ये अक्षय देटे सुरक्षित पोहोचलेत आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू सो मच. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी क्रिकेट क्लब मुंबई आयोजित समन्वय उर्मडी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत परळी विभागातील नावाजलेली मानाची स्पर्धा सायळी प्रीमियर लीग SPL 2026चा थरार पाहताय. आज दिवस क्रमांक 1 आहे. दिवस क्रमांक 1 मध्ये खूप चांगल्या मॅचेस रंगलेत. उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा असेल. फटका चांगला केला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले. एक टप्पा बॉल घेऊन निघून चाललाय. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. चौकार. डीजे कमॉन. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल होता. फक्त फ्लिक केलाय, दिशा दिले. मस्त. अनुज गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्यांनी देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 2 चौकार वगळता. फटका चांगला केलाय.
एक पाय हवेमध्ये घेतला आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. फिल्डिंग देखील त्या ठिकाणी चांगली झाले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा देखील पूर्ण झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि आता या 3 धाव्यांच्या मदतीने 32 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मारला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा मिळेल कुस खुर्द टीमला. धावा मिळाल्या 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने आता 36 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. सतीश देटे बाद झाले आणि त्यानंतर सतीश देटे सिनियर खेळाडूने 16 धावा बनवले. त्याच्या बॅटमधून 3 चौकार देखील आलेत आणि त्यानंतर अक्षय देटे 5 धावांवरती खेळत आहेत. एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहते कुस खुर्द टीमला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाईल. परंतु शेवटच्या षटकामध्ये कोणावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. छत्तीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आदेश आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. परंतु स्ट्राईक एंडला अक्षय देटे आहेत जो खेळाडू सलामीला आलाय. त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेत कारण या खेळाडूला आता कुस खुर्द टीमची जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारीची देखील अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो. कोणी लहानपणापासून स्वीकारतो तर कोणी पुढचा बॉल कमी गतीचा बॉल लॉप केलाय, लपेटलाय आणि कमी गतीच्या बॉल वरती ठोकलाय फलंदाज योगेश देटेने हा षटकार. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 49 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत आणि आता 50 धावांचं लक्ष आहे. क्रूड टीम समोर येणारे बॉल आहे 24 बॉल 50 धावांची आवश्यकता.
ऐका ना थांबा की हा ना हा विजेता झाला ना याच्यातला जो जिंकल ना तो ना हा इथं खेळेल ना तो डायरेक्ट क्वालिफाय होईल तिसरा हा विजेता इथं सेमी फायनलला क्वालिफाय आलं का सेमी फायनल तो खेळायला भेटणार ना इथं त्याला इथे खेळायला भेटणार सहा मग 6 मॅच आपल्या लीगचं तोच तर फंड आहे ना 6 मॅच खेळायला लागणार हा प्राईजचं महत्वाचं नाही खेळलं पाहिजे ना तुम्हाला अंपायर पण घायला आले ते अंपायर पण घायला आले अंपायर त्याला सवय झाली तर 4-4 मॅचची का आज ऊन चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. 24 बॉल 50 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी. पहिली पण पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना कुस खुर्द या टीमने 50 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे आणि 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी उत्कर्ष कुरुळ टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता दाखल झाले. दोन फलंदाज, सलामीचे फलंदाज, आक्रमक फलंदाज, अटॅकिंग क्रिकेट खेळणारे जाणणारे दोन्ही खेळाडू देवेंद्र आणि नरेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल सतीश देठे घेऊन निघालेत. पहिलाच बॉल सुरेख हाताळलाय, लाजवाब अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या ओव्हरची सुरुवात सतीश देठे यांनी निर्धाव बॉलने केले. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाचे मनसुबे उधळून लावलेत. पहिला बॉल डॉट आलाय. आता 23 बॉल 50 धावांची आवश्यकता. हा बॉल फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक होते मिड ऑफ रिझन मध्ये. एक सिंगल धाव प्राप्त झाले. बॉल स्टॉप केलाय. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. हातात बॉल पकडला असता तर निश्चितपणे रनआउटचा देखील धोका निर्माण झाला असता कुरुळ टीमसाठी आणि देवा भाऊसाठी. एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. फटका हवेमध्ये खेळलाय. कॅच महत्वाची आहे. कॅच पकडली तर मॅच देखील होऊ शकतो आणि इथे काय घडलंय, जबरदस्त कॅच पकडलाय. या मॅच मधील बिग विकेट पाहायला मिळते. नरेंद्र कुरळे बाद झाला आणि या मॅच मधील बिग विकेट मिळाले सतीश देठे आणि कुस खुर्द टीमला. गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत देवेंद्र कुरळे नाही नरेंद्र कुरळे. बाद झालेत, शून्यावरती बाद झालेत. नाखुश, नाराज महत्वाच्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल पेस करत असताना नरेंद्र कुरळे बाद झाले आणि आता संकटाच्या पेचामध्ये टीम अडकलेली आहे कुरुळ टीम. एक धाव धावपलकावरती लागलेली आहे. एक विकेट देखील गेलेली आहे. आता येणारे बॉल आहेत 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक कुरळे इनिंग क्रमांक 3 वरती दाखल झालेत. फटका चांगला खेळ आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. त्यानंतर एक धाव पूर्ण वेगाने पूर्ण केले आणि दुसऱ्या धावेची जोखीम देखील घेत असताना 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. एक शॉर्ट धाव आहे म्हणण्यानंतर एकच धाव इथे मिळेल.
फटका चांगला केलाय. हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड होईल सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. फटका चांगला खेळला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये हेलिकॉप्टर पाठवलं होतं आणि तिथून मात्र सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊन ते लँड झालं. 4 धावा मिळालेत आणि 4च्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवरती. 6 धावा धावपालकावरती लागलेली आहेत. पुढचा बॉल. हा बॉल सुरेख हाताळलाय. टप्पा पडला. चेंडू अंगावरती जाऊन अदळलाय. शेवटचा बॉल सतीश देटे यांच्या माध्यमातून निर्धावलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा बनवलेले आहेत. 50 धावांचा पाठलाग करत असताना कुरुळ टीमने आता येणारे बॉल 18 बॉल मध्ये विजयासाठी हवे आहेत 44 धावा. पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट आली. एक चौकार आला. डॉट बॉल देखील आले. म्हणजे कभी खुशी कभी गम हे षटक दोन्ही टीमसाठी राहिलेलं आहे. परंतु अजूनही 18 बॉल 44 धावा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र कुरळे आहे तोपर्यंत या धावा होऊ शकतात, कारण त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक देखील आलंय. पहिलाच बॉल पेस करत असताना त्याच्यावरती चढवलंय आक्रमण. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सायली प्रीमियर लीग SPL चा हा धमाका देवेंद्र कुरळेच्या बॅटमधून. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिल्याच बॉल वरती मोठा धमाका. पुढचा बॉल. स्ट्राइक एंड वरती देवेंद्र कुरळे आहेत. ओहो, हा बॉल सुरेख हाताळलाय. बॅट अगोदर फिरले, त्यानंतर बॉल पायावरती जाऊन आदळलाय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. निर्धाव बॉल कमबॅक करून देणारा हा बॉल आहे आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल पाहायला मिळालाय. स्ट्राइक एंड वरती नरेंद्र कुरळेचा भाऊ देवेंद्र कुरळे. सरळ बॅटने हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. काव कॉर्नर रिजन मधून येतील. दोन्ही पायांच्या मधून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मासूम चेहरा आणि घाव घेरा आलाय फलंदाज देवेंद्रच्या बॅट मधून हा चौकार. बॅट्समनने अगदी पूर्णपणे सपाटा लावलाय मोठ्या फटक्यांचा आणि आता अगदी सुस्थितीवरती स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. हा बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल. पंचांचा कॉल आहे. वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळाली. आता सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता. 13 बॉल 25 धावांची आवश्यकता. परफेक्ट ब्लॉकल हा बॉल टाकला. यॉर्करचा कहर. चारी मुंड्या चित करणारा हा बॉल राहिलाय. गोलंदाज नितीन देटेचा शेवटचा बॉल आला. डॉट बॉल. आता 12 बॉल 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी कुरुल टीमला. जिथे हा चौकार आला ना तिथून मात्र मी म्हणेन आता थोडासा आत्मविश्वास गमावला असेल गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा. परंतु 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 बॉल मध्ये 25 धावा बनवलेत. आता उर्वरित 12 बॉल दिलाय भिरकावून. पहिल्याच बॉल वरती मोठा तडाखा आलाय आणि आता समीकरण पुन्हा एकदा सोपं करणारा तो फटका होता. येणारे बॉल 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 19 धावा विजयासाठी. लढायचं, हरायचं, बर्बाद व्हायचं, पण प्रयत्न कधी सोडायचे नाहीत मित्रांनो. क्रिकेटचा खेळ म्हणजे नादिक खेळ.
गुडगा टेकून हा फटका खेळलाय. डबे में डबा, डबे में केक, गुडगा टेक तमाशा देख देखील पूर्ण केलेत. अभ्यास केला होता कुसखुर्द या टीमने देवेंद्र आणि नरेंद्र कुरळे यांचा, परंतु पेपर आलाय अभिषेक कुरळे या खेळाडूचा. त्यानेच मात्र या मॅचला पूर्णपणे कलाटणे निर्माण केले. जिथे 3 षटकार आले तिथून या मॅच मधील हवा निघून गेले. आता इथून पुढे अवघ्या 6 धावांची आवश्यकता. आणि हाही फटका पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाला गवसणी घालणारा अभिषेक कुरळे यांचा हा फटका महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईलने मात्र ही मॅच उद्ध्वस्त करून टाकले आणि कुरुळ संघाने मात्र हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. विजयी संघाला विनंती करेन